पिंपरी चिंचवड पोलिसांचं नेमकं चाललंय काय? पुन्हा एकदा हिट अँड रन. होय, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. तुम्ही आता आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून एका अपघाताचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ पाहत आहात. या अपघातात एक भरधाव कार रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या एका तरुणीला जोरदार धडक देते. पुन्हा एकदा पहा. नेमका अपघात कसा झाला? यात नेमकी चूक कुणाची? पायी चालणाऱ्या तरुणीची की भरधाव वेगाने कार चालवणाऱ्याची? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अपघात 23 मे रोजी झाला, मग आज एवढ्या दिवसानंतर हा विषय का समोर आला? चला तर मग हे सर्व प्रकरण काय आहे, कसे घडले हे जाणून घेऊ आमचे ब्युरो चीफ समीर शेख यांच्याकडून. सध्या आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या भुजबळ चौक या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकता की माझ्या समोर जो रस्ता आहे हा हिंजवडी वाकड रस्ता आहे आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी एका युवतीला भरधाव येणाऱ्या कारने उडवले. या दुर्घटनेमध्ये जी युवती आहे ती जवळजवळ 20 फूट लांब फेकली गेली आणि या संपूर्ण घटनेची हकीकत जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली त्यानंतर या संपूर्ण घटनेच्या तपासाला वेग आला. सदरची जी घटना आहे ही 23 मे रोजी घडली आणि आज 12 जून आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आपण पाहू शकता की हाच तो सीसीटीव्ही कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये या अपघाताची जी खरी हकीकत आहे ती हकीकत कैद झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक छोटस जे आहे सीट कव्हरचं दुकान आहे, त्या सीट कव्हरच्या दुकानासमोर हा अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी या युवतीला जे आहे ती मदत केली आहे. दादा काय सांगाल, काय पाहिलं, काय घटना होती? जेव्हा अपघात झाला त्यावेळेस ते कारने त्या लेडीजला उडवलंय. ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती मुलगी इकडे पडले. आम्ही तिला उचलून डोकरामध्ये बसवलं, पाणी पाजलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिला गंभीर दुखापत झाली होती का? झाली असेल पण ते रक्त वगैरे आले नाही, तसं रक्त आलेलं नाही पण गंभीर दुखापत झालेली. घटनेची माहिती कळाल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले होते तपासासाठी. पोलीस आले होते. फुटेज आहे त्याची पाहणी वगैरे केली होती. पोलीस आले होते, त्यांनी पाहणी केले पण सीसीटीव्ही फुटेज नाही. पण ते बाकी गाडी इथंच होते ना, कार इथंच होते ऍक्सिडेंट. तुम्ही या संपूर्ण घटनेला जवळून पाहिलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की जो वाहन चालक आहे तो यावेळी दारू पिलेला होता किंवा त्याने असं हे का अपघात का केला? तो म्हटलं मला झोप आले. दुपारी मी कधी जेवत नाही म्हटलं, मी दुपारी जेवलो त्यामुळे मला झोप आले आणि झोपेच्या त्याच्यामध्ये अपघात झालेला. आपण पाहू शकता या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी याबाबतची माहिती जी आहे ती आपल्या आवाजला सांगितलेली आहे. सदरची घटना ही 23 मे रोजी घडली होती सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान आणि त्यानंतर आता म्हणजेच 12 जून रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेतली जात आहे. संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेता पीडित व्यक्ती जी आहे ती किती गंभीर रूपाने जखमी झाली आहे याबाबतची कुठलीही अपडेट सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. त्याच प्रकारे जसा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तसा प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न आहे, अपघातामध्ये जखमी झालेली जी पीडित युवती आहे ही किती गंभीर जखमी झाली आहे, तिचं पुढे काय झालं आहे? सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाला घेऊन पीडित जी युवती आहे तिच्या भावाने हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे तक्रार दिली आहे आणि आता या तक्रारीच्या अनुषंगाने हिंजवडी पोलीस गुन्हा दाखल करून लवकरात लवकर वाहन चालकाला ताब्यात घेतील. आपल्यासोबत आहेत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब. साहेब काय आहे संपूर्ण प्रकरण? व्हिडिओ हा सोशल मीडियावरती झपाट्याने व्हायरल होत आहे, याची मागची जी सत्यता आहे, हकीकत आहे, काय आहे? पोलीस स्टेशनला 4 दिवसापूर्वी ही माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही स्वतः तो अपघात झाला त्या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि तिथं माहिती घेतली होती. तिथं मिळालेल्या माहितीनुसार परदेशी म्हणून ती आकांक्षा परदेशी म्हणून मुलगी आहे, तिला एका गाडीने उडवलं होतं
आणि तिला मार लागला होता म्हणून तिचा भाऊ आणि काका हे तिला मुंबईला घेऊन गेले होते. त्यांच्याकडे चौकशी त्यावेळेस फोनवरनं केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तिला मुका मार लागलेला आहे आणि आता आम्ही मुंबईला आहोत आणि मुंबईवरनं पुण्याला आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देणार आहोत. त्यानुसार ते काल पुण्यात आलेत आणि आज सकाळी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावरनं जो वाहन चालक आहे त्याच्यावर IPC 279-337 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही पाहता हा अपघात खूप भयानक असा दिसतोय. तर त्याच्यामध्ये जी पीडित जी युवती आहे ती गंभीर रूपाने त्याच्यामध्ये जखमी झाली आहे का? कारण की तो 20 फूट पर्यंत जी ती मुलगी अशी फरफटत गेली असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये ते दिसतंय, आपण म्हणतो त्याप्रमाणे दिसतंय, बरोबर आहे. पण मी प्रत्यक्ष फिर्यादीशी बोललेलो आहे, त्या मुलीशी बोललेलो आहे आणि तिला फक्त मुका मार लागलेला आहे आणि तिला एक 10 दिवस बेड रेस्ट सांगितलेली आहे. त्यानंतर आता गुन्हा दाखल केलेला आहे. तिची मेडिकल रिपोर्ट चेक केल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडित जी मुलगी आहे त्या पीडित मुलीच्या भावाने जे आहे आज हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि त्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची जे प्रोसिजर आहे ते आता सुरू आहे. कॅमेरामन भानुदास हिवराळेसह समीर शेख, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.